शुभ सकाळ सगळ्यांना। आणि आज गुढीपाडवा आहे, त्याच्यामुळे सर्वात पहिले सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मी तर उठून फ्रेश वगैरे झालेली आहे, पण अजून गुढी उभारायची बाकी आहे। ही आपली गॅलरी आहे, सो या गॅलरीमध्येच आपण गुढी उभारतो। त्याच्यामुळे गुढीची काठी वगैरे आहे ती मस्त धुवून वगैरे घेतलेली आहे, पण त्या अगोदर मला ही गॅलरी सगळी साफ करायची आहे, धुवून पुसून घ्यायची आहे। त्यानंतर आपण भेटूया। मी रेडी झालेले आहे, मधले व्हिडिओ घ्यायला जमले नाहीत घाई गडबड झाल्यामुळे। आणि ही माझी रेड कलरची साडी आहे जी मी घातलेली आहे। आणि साहेब पण रेडी झाले, त्यांना शॉपवरती जायचं आहे, थोडा उशीर होतोय म्हणून घाई गडबडीत चाललेलं आहे सगळं साहेब। आणि आपली गुढी पण उभारलेली आहे, मी तुम्हाला दाखवते। ही छोटीशी रांगोळी काढलेली आहे, कारण का टाईमच भेटला नाही आणि शॉपवरती पण जायचं आहे। आणि ही आपली गुढी उभारलेली आहे। साहेब चौकटीला सुद्धा हार लावतात, आणि हे सगळे हार आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत ओवलेले आहेत साहेबांनी आणि मी। साहेब शॉपवरती चाललेले आहेत, आणि मी काय शॉपवरती जाणार नाही आहे, कारण का आता घरी तर गुढी उभारलेली आहे, शॉपची पूजा करायची आहे। पण माझा अजून अर्धवट स्वयंपाक बाकी आहे पुरणपोळीचा, आणि तो आपल्याला करायचा आहे। त्याच्यामुळे मग मी घरीच थांबलेले आहेत, आणि साहेब गेलेले आहेत आता शॉपवरती। हे बघा चाललेतच, अजून गेले नाहीत। आणि हे बघू शकता तुम्ही, माझी पोळी किती मस्त फुगलेली आहे। आता साहेब आलेले आहेत घरी जेवायला, आणि हे बघा पोळ्या, पापड, भात, भजी आणि आमटी। सो साहेब तर गुळवणी सोबत दूध खातात, मला अजिबात आवडत नाही, आणि हे गोड गुळवणी। सो आजचा एवढा सगळा बेत आहे, या तुम्ही पण जेवायला। तर मंडळी आता वाजलेले आहेत 6:30, आणि खूप मोठी गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदा अशी साडीमध्ये दिवसभर थांबलेली आहे, नाहीतर मला काम होत नाही साडीत, किंवा मी करत पण नाही। पण आता पहिल्यांदा असं झालं की मी दिवसभर साडी वेअर करून तशीच कामं केलेली आहेत, आणि ह्यावेळी मला काहीच वाटत नाही आहे। जसं मला टेन्शन येतं की साडीत कामं होणार नाहीत किंवा काय, तर तसं काहीच झालं नाही आहे। सगळी कामं व्यवस्थित झाले, सगळं जेवण व्यवस्थित झालेलं आहे। आणि आता मी म्हटलं एक व्हिडिओ काढावा छोटासा क्लिप, जे की असतं मुलींना खूप टेन्शन की साडीत कसं होईल, त्यांच्यासाठी खास। तर एवढं काही वाटत नाही, सवय पण होऊन जाते। आणि त्यातल्या त्यात माझा तर 1 साईड साडीचा पदर होता, त्याच्यामुळे तर मला टेन्शन आलेलं, पण तसं काहीच झालं नाही, खूप मस्त वाटलं। आणि साहेबांची पण फरमाईश होती की साडीमध्ये थांब, म्हणजे साडीमध्ये प्रत्येकच नवऱ्याला असं वाटतं की बायकोने रोज साडी घालावी, पण तसं तर होणार नाही आहे। सो आज पुरतं तरी साहेबांची फरमाईश होती की साडी असू देत म्हणून, त्याच्यामुळे मी ठेवली, आणि खूप छान वाटते। सो कशी दिसते मी हे कमेंट करा मला। तर मंडळी साहेब आलेले आहेत आता गुढी उतरवण्यासाठी, थोडा उशीरच झाला आहे कारण का शॉपवरती गेलेले त्याच्यामुळे। आणि आता शॉप वाढवूनच आलेले आहेत, आणि आता गुढी उतरवायची आहे। सो फायनली गाईज मी झालेले आहे फ्रेश, आणि ह्या वर्षीचा गुढीपाडवा खूप छान सेलिब्रेशन झालेला आहे। पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, आणि हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात खूप जास्त आनंद घेऊन येऊ देत। आणि आपला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते, भेटू नंतर, बाय।